दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी होऊन देखील राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय घेत नाही। सध्या परिस्थिती आणि झालेले पर्जन्य प्रमाण लक्षात घेता संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे। याचबरोबर वेदांत, फॅक्सकॉन, टाटा, एअरबस असे रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचे मोठे उद्योग महाराष्ट्राबाहेर जात असताना हे सरकार निष्क्रिय ठरत आहे। पोलीस भरती आणि इतर सरकारी रिक्त पदांची भरती तातडीने करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत ती अधिक प्रलंबित करत आहेत। या सर्व घटनांमुळे निष्क्रिय राज्य सरकार तातडीने बरखास्त करावे अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने मुंबई येथे राज्याचे राज्यपाल महामहिम माननीय भगतसिंगजी कोश्यारी यांच्याकडे केली। यावेळी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेबजी थोरात, पृथ्वीरावजी चव्हाण, विश्वजितजी कदम, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार नसीम खान, आमदार संग्रामदादा थोपटे, मोहनदादा जोशी, देवानंद मोरे, प्रमोद मोरे आणि शिष्टमंडळ उपस्थित होते। बरखास्त केलं पाहिजे, कारण की आपण पाहिलं की या वर्षाला एकाने दुबार पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या। शेतकऱ्यांची त्यावेळेस फसल नाहीशी झाली, ते वाचलेलं पीक होतं, ते वापसीच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झालं। राज्याचे कृषी मंत्री सांगतात की ओला दुष्काळ जाहीर करायची गरज नाही। जो कापूस पिकला, थोडंफार धान्य पिकलं, ते सपोर्ट प्राईसचे केंद्र उघडायला पाहिजे। दिवाळी संपली, अजूनही सुद्धा त्या पद्धतीचं राज्याच्या सरकारच्या विरोधात सरकारने अजूनपर्यंत केंद्र उघडले नाही। एकीकडे आसमानी संकट, सुलतानी संकट आणि पंचनाम्यासाठी राज्यातलं सरकार हे भ्रष्टाचार आणि भयानं निर्माण झालेलं सरकार आहे। पावला पावलामध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे। एकीकडे शेतकरी ओल्या दुष्काळामध्ये अडचणीत आले असताना राज्यातले कर्मचारी सुद्धा शेतकऱ्याला पंचनामा करण्यासाठी पैसे मागताना आपण पाहिलेले आहेत। एका कर्मचाऱ्याला पुणे विभागामध्ये निलंबितही केलं आहे। सरकारला कडून न्याय मागून घ्यायचा असेल शेतकऱ्याला, तर आता राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये त्यांना पैसे देऊन आपला पंचनामा शेतकऱ्याला करावं लागतं। त्याचं कारण असं आहे, राज्यातल्या सरकारने पावला पावलावर भ्रष्टाचार करत आहे म्हणून सरकार करते आणि म्हणून कर्मचाऱ्यामध्येही तो अंश आलेला आहे। अशा पद्धतीचं चित्र आपण आज राज्यात पाहतोय। दुसरा महत्त्वाचा प्रश्न, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी नोकऱ्यामध्ये जागा रिक्त आहेत आणि त्या जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजेत। ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही अनेक दिवसापासून करतो। पोलीस भरती सुरू झाली, पोलीस भरतीमध्ये मुली असतील, मुलं असतील, त्यांना मोठी मेहनत करावं लागतं, पाठीला उठून रनिंग करावं लागतं, सगळ्या अभ्यासाची तयारी करावं लागतं आणि राज्य सरकारने पोलीस भरती सुरू केली आणि तातडीनं त्याला स्टे दिलं। मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये नोकर भरती होत नाही, त्याचा उद्रेक आहे। त्या जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे आनंद सिधा नावानं सरकारने निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या वतीनं आम्ही म्हणालो होतो की 3000 रुपये प्रत्येक गरिबाच्या खात्यामध्ये आपण टाका। सिधा देण्याच्या ऐवजी ते पैसे दिले असते तर गावातही पैशाचं दुकानामध्ये चलन झाली असती, पैसा मार्केटमध्ये फिरला असता, त्यामुळे छोट्या दुकानदारालाही फायदा झाला असता आणि वेळेवर गरिबाला दिवाळीमध्ये आपल्या मुलाबाळांना गोड जेवण देता आलं असतं। पण राज्याच्या सरकारने एकीकडे घोषणा केली आणि तातडीनं विना टेंडरनं ठेकेदाराशी संगतमत करून त्यांनी त्याच्यामध्ये गरिबाच्या तोंडातला घास हिसकला आणि त्याच्यातही आजही राज्यामध्ये फक्त 20% गरिबांपर्यंत धान्य पोचलेलं, 80% लोकांपर्यंत ते धान्य पोचले नाही। दिवाळी संपली आणि म्हणून गरिबाच्या तोंडातला घास त्या ठिकाणी हिसकला। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग, मोदीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यापासून मोठ्या प्रमाणात गुजरातला चाललेलं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर भाषणात सांगितलं की आम्ही मोदी आणि अमित शहाचे हस्तक आहोत। त्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेचा धडधडीत अपमान करण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं, कारण की ते महाराष्ट्राच्या जनतेचे हस्तक आहेत। महाराष्ट्राचं रक्षण करणं त्यांची जबाबदारी आहे, पण त्यांनी
जाहीरपणे कबूल केलं की आम्ही मोदी आणि अमित शहाचे हस्तक आहोत आणि आज मोठ्या प्रमाणात हजारो कोटीचे उद्योगधंदे महाराष्ट्रातून काढून गुजरातला देण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याचाही आम्ही नोंद राज्यपाल महोदयाकडे करून दिलेली आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हे सरकार आमच्या राज्यातल्या तरुणांच्या विरोधात आहे. हे सरकार आमच्या राज्यातल्या गरिबाच्या विरोधात सरकार आहे. हे सरकार गुजरात धार्जनी आहे आणि म्हणून उद्योगधंदेच काय तर शिंदे फडणवीस तुम्ही पण गुजरातला चालले जा या पद्धतीचं आणि राज्यपाल महोदयांनी तात्काळ हे सरकार बरखास्त करावं ही मागणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून केली. बघा राज्यपाल हे पद एक संविधानिक आहे. राज्याच्या जनतेचं हित राज्यपाल महोदयांनी पहिले लक्षात घेतलं पाहिजे. राज्यपालांनी तोडफोड करून कोणाला सरकार बनवलं हा प्रश्न नाही पण राज्याच्या जनतेचं अहित करणारं सरकार महाराष्ट्रात आलं आणि म्हणून काँग्रेस म्हणून विरोधी पक्ष म्हणून आम्ही माननीय राज्यपाल महोदयांच्या समोर ही सगळी भूमिका ठेवली. महाराष्ट्राला याच भूमीमधून यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या विकासाचा मंगल कलश ठेवला आणि ह्या मंगल कलशाच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला त्यावेळेस काँग्रेसच्या मुख्यमंत्री त्यांनी आश्वासन दिलं हे राज्य उभं करण्याचं काम यशवंतराव चव्हाण साहेबापासून तर वसंतदादा पाटलापासून तर वसंतराव नाईक साहेबापासून तर पृथ्वीराज चव्हाण साहेबापर्यंत हे काम झालं. महाराष्ट्र उभं करण्याचं काम काँग्रेसने केलं पण आज ईडीचं भाजपचं सरकार हे महाराष्ट्र बर्बाद करून हे गुजरातला देत आहे आणि उद्या ही जी मुंबई त्याच्यात 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आणि हे मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवण्याचं काम झालं. ही मुंबई सुद्धा उद्या हे ईडीचं भाजपचं सरकार गुजरातला देतील अशी भीती आता महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे आणि म्हणून ही सगळी भूमिका आम्ही माननीय राज्यपाल मोदयांच्या समोर मांडली. ते म्हणालेत की मी तातडीने या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालतो आणि महाराष्ट्राच्या जनतेचं अहित होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अशा पद्धतीचा विश्वास माननीय राज्यपाल महोदयांनी आम्हाला दिलेला आहे. नाना मराठीमध्ये आज देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी वक्तव्य केलं की बच्चू कडू हे माझ्या एका फोनवरती गुवाहाटीला निघून गेले. हे बघा महाराष्ट्राचं सरकार हे भ्रष्टाचार भय आणि भूक हे केंद्र सरकारचं जे या देशाला दिलेले हे जे 3 भ आहे या भच्या आधारावर महाराष्ट्रातल्या या सत्तेचं परिवर्तन महाविकास आघाडी पाडून हे ईडीचं भाजपचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे हे तेवढंच सत्य आहे. त्याच्यामुळे फडणवीस साहेब जे म्हणतात की त्यांच्या फोनवर गेलेत ते कशासाठी फोनवर गेलेत कुठलं दबाव त्यांच्यावर आणला हे पण फडणवीस साहेबांनी सांगावं कारण की आखरी या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की बांधकाम विभागाची एक चौकशी आमचे आमदार त्यावेळेचे मंत्री बच्चू कडूंच्या विरोधात सुरू झालेली होती पण जसं सरकारमध्ये गेल्यानंतर ती चौकशी बंद झाली. आखरी मी म्हणालो की नुसतं बच्चू कडूच नाही त्यांनी केलं की नाही केलं त्याच्यातलं आमची भूमिका नाही पण मूळ प्रश्न आहे की भ्रष्टाचार आणि भय आणि भूक या 3 गोष्टी केंद्रातल्या सरकारनं भाजपच्या केंद्राच्या सरकारनं ज्या या देशाला दिल्यात त्या आधारावर हे हा देश जसं इंग्रज त्या काळामध्ये या देशाला चालवायचे त्याच पद्धतीनं आज केंद्रातलं भाजपचं सरकार या देशाची लोकशाही चालवतात आहे आणि म्हणून आमचे नेते राहुल गांधी या देशाची लोकशाही वाचली पाहिजे या देशाचं संविधान वाचलं पाहिजे या देशाचा तिरंगा वाचला पाहिजे म्हणून कन्याकुमारी ते काश्मीरची पदयात्रा काढतात आहे. त्याच्यामध्ये हजारो किलोमीटर ही पदयात्रा झाली त्याच्यामध्ये लाखो करोडो लोक राहुल गांधींच्या सोबत जुळतात आहेत आणि त्याचं कारण आहे की हा देश या भारतातल्या जनतेचं खऱ्या अर्थानं प्रतीक आहे आणि हा देश वाचला पाहिजे ही भूमिका भारतातल्या प्रत्येक नागरिकांच्या मनात आहे आणि म्हणून राहुलजींच्या सोबत जे केंद्र आणि भ्रष्टाचार भय आणि भूक हे 3 आपल्या देशाला त्यांच्या कृतीनं जी आपल्या देशाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा विरोध आज मोठ्या प्रमाणात होतात आणि म्हणून राहुलजींच्या यात्रेमध्ये
मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. नानाभाऊ अमोल कोल्हे यांनी जून 2022 रोजी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये राजन गावमध्ये इलेक्ट्रॉनिक पार्क जे आहे ते त्याबाबतची आभार मानले म्हणून महाविकास आघाडी सरकारने त्यामध्ये मदत केली. आज फडणवीस म्हणतात की आम्ही ते इलेक्ट्रॉनिक पार्क आहे आणि त्याची आज काही पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीचे पुस्तक आता यशस्वी सरकार सांगण्याचा प्रयत्न करतो. नाही, जे गेले ते महाविकास आघाडीमुळे गेले, जे आहेत थोडेफार ते त्यांच्यामुळे आहेत. मग आपलीच पाठ आपल्या हाताने ठोकायची असेल ईडीच्या भाजपच्या सरकारला तो त्यांचा प्रश्न आहे. पण राज्याच्या जनतेला या ईडीच्या भाजपच्या सरकारचा खरा चेहरा समजलेला आहे. आपण पाहिलं की जसं आता फडणवीस साहेब म्हणतात त्याप्रमाणे गडकरी साहेब पण म्हणाले की मी 4 महिन्याच्या पहिले टाटा एअरबसच्या पत्र मी दिलेलं होतं की ते नागपूरमध्ये व्हावं. ते केंद्रातले मोठे मंत्री आहेत, अपंग नेता आहेत, विकास पुरुष आहे. आता विकास पुरुषाचं ते भाजपचेच आहे आणि ते भाजपचे असताना सुद्धा त्यांच्या पत्रांनी सुद्धा तो प्रकल्प टाटा एअरबस थांबवू शकला नाही. आणि म्हणून मधल्या काळात आम्ही सांगितलं की त्यांचा दम घुटत आहे गडकरी साहेबांचा. त्यांनी आमच्या आवाजाला आवाज ते देतात आहेत, तर आमच्याबरोबर यावं असे आम्ही त्यांना जाहीर निमंत्रण केलेलं होतं. मूळ प्रश्न असा आहे की फडणवीस साहेब काय बोलतात आणि गडकरी साहेब काय बोलतात हा प्रश्न नाही. प्रश्न महत्त्वाचा एक आहे की महाराष्ट्राची जी बर्बादी होती आहे ती भाजप ठरवून या महाराष्ट्राची बर्बादी करायला लागलेलं आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला आता कळायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनताच महाराष्ट्राच्या ईडीच्या भाजपच्या आणि केंद्रातल्या भाजपच्या सरकारला धडा. आणि महाराष्ट्र हा स्वातंत्र्य विचाराचा राहिलेला आहे. महाराष्ट्राने नेहमी जेव्हा जेव्हा या देशावर अन्याय झाला महाराष्ट्राची भूमिका मग इंग्रजाच्या काळातली असो की लोकशाहीमधली असो, महाराष्ट्राची भूमिका नेहमी प्रामाणिक आणि सत्याच्या बरोबर राहिलेली आहे. आणि सत्याला परेशान होऊ शकतं पण पराजय होऊ शकत नाही. आणि महाराष्ट्राची जनता या भाजपच्या अविचारी व्यवस्थेला आता कंटाळलेली आहे आणि त्याचं दर्शन ही विराट जनता महाराष्ट्राची निश्चितपणे भाजपला तिला धडा शिकवेल अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की समर्थन मूल्यांचे जे केंद्र उघडायला पाहिजे होते त्याच्यात धान असेल, कापूस असेल, अजूनपर्यंत राज्य सरकारने ते केंद्र उघडलेले आहे. पहिलेकडे एकीकडे आत्मानी संकट आणि एकीकडे सुलतानी संकट हे शेतकरी विरोधी असलेलं राज्यातलं ईडीचं भाजपचं सरकार त्याची भूमिका शेतकऱ्यांना आता कळायला लागलेली आहे. आणि आमची मागणी आहे की तातडीनं परवाही आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की तातडीनं हे सेंटर कापूस खरेदीची आणि धान खरेदीची सुरू करावी. ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही केली. हमें पीछे हो जाओ. उनका कहना है कि सरकार जो है ये जो नेता है वो महाराष्ट्र को बदनाम करने की कोशिश कर रही है, गलत नैरेटिव सेट करने की कोशिश कर रही है. मेरे मित्र फडणवीस ये बहुत विद्वान है और उनके विद्वत्ता का हमेशा उनने परिचय दिया है. अब महाराष्ट्र का माहौल अच्छा नहीं है ऐसे अगर हमारे मित्र बोलते हैं और इसीलिए ये प्रोजेक्ट जा रहे हैं. मुझे बड़ा मेरे मित्र के ऊपर तो जो भरोसा था वो कम होने जा रहा है ऐसा लगता है. क्योंकि मेरा मित्र ऐसा क्यों बोल सकता है? मेरा मित्र क्या खुशी के लिए जी रहा है कि राज्य के लिए जी रहा है? ये भी प्रश्न मेरे मित्र से मैं पूछना चाहता हूँ. क्योंकि अमित शाह जी और मोदी जी जो आदेश देंगे उसका पालन वो कर रहे हैं. महाराष्ट्र की जनता के लिए काम नहीं कर रहे, यह मुझे लग रहा है. क्योंकि जो प्रकल्प गए वो महाविकास आघाड़ी की गलती से गए. जो अमोल कोल्हे जी बोलते हैं कि हमने उसकी कोशिश की, महाविकास आघाड़ी सरकार में हमने मंजूर कराया. अब हमारे मित्र कहते हैं फडणवीस जी की मैंने लाया. तो मूल सब्जेक्ट है कि जो रहा वो हमने लाया और जो गया वो महाविकास आघाड़ी की वजह से गया. तो मेरा ये कहना है कि सच महाराष्ट्र की जनता को समझ गया. वो कितना बीजेपी झूठ बोले, महाराष्ट्र की ईडी की सरकार झूठ बोले,
ये अब सच महाराष्ट्र की जनता को पता चल गया केंद्र की सरकार के इशारे पे और गुजरात की भी महाराष्ट्र की सरकार काम कर रही है। और इसलिए माननीय राज्यपाल मोदी जी से हमने सरकार को बर्खास्त की मांग की है। और प्रकल्प ही क्यों, तो अभी नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी हमारे राज्य के ये दो रत्न तुम्हारे जो है वो भी आप गुजरात में ले जाओ, ऐसी मांग हम लोग कर रहे हैं। ओके सचिन का प्रश्न देखो, आपने देखा होगा कि 2 साल की बात कर रहे हैं, हमने तो कहा 20 साल का करो ना, क्योंकि आप भी तो इस महानगर पालिका में सत्ता में थे। तो महानगर पालिका का अगर क्या इंक्वायरी करना आपको यह है तो 20 साल की करो। मूल सब्जेक्ट है कि जो लोगों के ऊपर ईडी की कार्रवाई आपने शुरू की थी, जिन लोगों के ऊपर सीबीआई की कार्रवाई आप लोगों ने की थी, वो लोग आपके दल में आने के बाद उनकी ईडी की और सीबीआई की इंक्वायरी क्यों बंद की? अगर आप देश के प्रधानमंत्री जी, आप देश भ्रष्टाचार मुक्त रखना चाहते हो, तो जो आपके पार्टी में है वो भ्रष्टाचारी लोग हैं, उनकी इंक्वायरी आप क्यों नहीं करते? ये सवाल हम कांग्रेस की तरफ से पूछते हैं। और जिन लोगों को आप डर बताकर अपने पार्टी में लेते हो, ईडी की कार्रवाई शुरू करवाते हो, सीबीआई की कार्रवाई शुरू करने के बाद उनको डर बताकर अपने पार्टी में लेते हो, तो फिर ईडी की कार्रवाई और सीबीआई की कार्रवाई क्यों बंद होती है? इसका भी जवाब आपने देना है। और इसलिए कांग्रेस ने हमेशा कि राज्य का मुख्यमंत्री और उनके ऊपर अगर भ्रष्टाचार के आरोप का एलिगेशन हुआ तो हमारे केंद्रीय नेतृत्व ने तुरंत उनको मुख्यमंत्री पद से भी हटाया था। कई उदाहरण महाराष्ट्र के लिए भी है, देश के लिए भी है। केंद्र की बीजेपी की सरकार, नरेंद्र मोदी की सरकार ये भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र नहीं, देश बनाना नहीं चाहते। ये देश की आम पब्लिक को जीएसटी जैसे नए आर्थिक कानून लाकर देश की जनता का पैसा लूटकर मुट्ठी भर अपने मित्रों के जेबों में डालने का पाप केंद्र की बीजेपी की सरकार कर रही है, खुद भ्रष्टाचार कर रही है। तो दूसरे के ऊपर एलिगेशन लगाने का कोई अधिकार उनको नहीं है। यह भूमिका कांग्रेस पार्टी देखो, आपने एक बात आपको मैं एक सवाल आपने अच्छा किया। यहाँ पर पश्चिम बंगाल का जब चुनाव चल रहा था, तो पश्चिम बंगाल के चुनाव में ऐसा ही ब्रिज टूट गया था। पुन्हा प्ले करा सर. आणा जरा वरती. नरेंद्र मोदी जी पश्चिम बंगाल के जब चुनाव विधानसभा में चल रहे थे तो उनका भाषण क्या हुआ था आपने देखा। अब गुजरात में सिर्फ 40 नहीं, जो हमारे को मालूमात है 600-700 लोग उस पुलिया की वजह से उनका मृत्यु हुआ है। और उसका कारण कौन है? तो फिर अभी मोदी जी आपने जो भाषण पश्चिम बंगाल में किया था, तो क्या गुजरात को बर्बाद करने की व्यवस्था आपने बना के रखी है? ये सवाल आप गुजरात की जनता आपसे पूछना चाहती है। और इसलिए ये मोरबी का जो ब्रिज गिरने की जवाबदारी खुद नरेंद्र मोदी जी ने लेना चाहिए और उन्हें गुजरात की जनता की से माफ़ी मांगना चाहिए। और जो हर जगह जाके, हर राज्यों में जाके आप जो झूठ भाषण करते हैं, गुजरात की बदनामी इस माध्यम से हो रही है। और गुजरात की जनता को ये बात को भी अब गुजरात की जनता भी ये बात को समझ चुकी है। पहले मुंबई के मॉल में एक हैलोवीन फेस्टिवल आयोजित किया गया जिसमें कम उम्र के बच्चों को, जो 21 साल से भी कम है, उनको शराब वगैरह वहाँ पर फरोख्त की गई। अब इसमें बीजेपी आदित्य ठाकरे को ढकेल रही है और वो कह रही है कि लॉ एंड ऑर्डर का इशू मेरा नहीं है, मैं एक्शन मंत्री नहीं हूँ।
आप इसको कैसे देखते हैं? मुझे ये नहीं पता कि सरकार अभी ईडी की है, होम मिनिस्ट्री हमारे मित्र देवेंद्र फडणवीस जी के पास है। अब कानून व्यवस्था और ये सब चीज़ें, उसकी सुरक्षा की जवाबदारी भी हमारे सरकार के ऊपर है। अभी तो आदित्य ठाकरे कोई मंत्री भी नहीं है, और वो फिनिक्स मॉल में जो कार्यक्रम शुरू है वो अभी है। मैं कल भी उधर गया था, कल भी वो आज चालू था। तो मुझे लगता है कि इतने दिन आप महाविकास आघाड़ी के सरकार के ऊपर, क्योंकि केंद्र की सरकार आज भी डॉक्टर मनमोहन सिंह की पॉलिसी हो, नरसिंह राव जी की पॉलिसी हो, राजीव गांधी जी की पॉलिसी हो, पंडित जवाहरलाल नेहरू जी की पॉलिसी हो, राजीव गांधी जी की पॉलिसी हो, उसी के ऊपर आज भी केंद्र की सरकार अपनी रोटियां सेक रही है। अब 8 साल के ऊपर हो गई आपकी केंद्र में सरकार, और महाराष्ट्र में की सरकार को भी अब कई दिन हो गए, और अब सरकार तुम चला रहे हो। तो राज्य में कानून व्यवस्था और ये जिस तरह से फिनिक्स मॉल में जिस तरह से वहाँ पे डांस करवाए जाते हैं, वहाँ दारू दी जाती है, क्या सरकार की नज़र नहीं है? सब नज़र है, लेकिन लक्ष्मी दर्शन बड़े पैमाने में राज्य की सरकार को चाहिए, क्योंकि भ्रष्टाचार से बनी हुई सरकार है। क्या ये सरकार वसूली में लगी है? ये सवाल हम कांग्रेस की तरफ से पूछेंगे। महाराष्ट्र में फसलों का बड़े पैमाने में नुकसान हुआ, बारिश आज तक चलती रही, उसमें शुरुआत से ही एक बार में ही दोबार पेरनी किसानों को करनी पड़ी। तीसरा एक इशू हुआ कि अभी आपने देखा होगा कि रिटर्न बारिश भी गिरी और उसमें जो थोड़ी फसल बची थी वो भी बर्बाद हुई। अभी तक पंचनामे भी नहीं हुए, और पंचनामा करने के लिए किसानों से रिश्वत मांगी जा रही है, और बड़े पैमाने को आसमानी संकट और सुल्तानी संकट के सामने किसानों को जानने पड़ते हैं। बड़े पैमाने में किसानों की आत्महत्या महाराष्ट्र में हो रही है, और उसकी जवाबदारी राज्य की सरकार की। आपने देखा होगा कि बड़े पैमाने में सरकारी नौकरियां में कई पोस्ट खाली पड़े हुए, उसकी पदभर्ती तुरंत की जाए, ये मांग कांग्रेस की तरफ से हम बार बार कर रहे हैं। आपने देखा होगा हाल ही में पुलिस भर्ती शुरू की गई, और बच्चे लोग मैदान में उतरे, तुरंत उसके ऊपर स्टे दिया गया। तो एक तरफ बच्चों को, युवाओं को इस तरह से उनके जख्मों पे नमक डालने का काम राज्य की सरकार कर रही है। महाराष्ट्र के उद्योग बड़े पैमाने में गुजरात को देने का काम शुरू हो चुका है। राज्य के मुख्यमंत्री ने खुद कहा कि मैं नरेंद्र मोदी जी का और अमित शाह का हस्तक हूँ, और उसी दिन पहली बार महाराष्ट्र की जनता का सम्मान करने का काम राज्य के मुख्यमंत्री ने, ईडी के सरकार के मुख्यमंत्री ने किया। वो महाराष्ट्र की जनता के हस्तक है, पर वो कहते हैं कि मैं उनका हस्तक हूँ, और इसलिए हमने मांग की कि भाई ये तुम उद्योग क्या शिंदे जी को और देवेंद्र फडणवीस जी को भी गुजरात लेके जाओ, ये मांग हम करते हैं। और राज्य में गरीबों के लिए दिवाली के लिए 513 करोड़ रुपए का जो राज्य की जेब से पैसा निकाला गया था आनंद सीधा नाम से, आज की दिवाली खत्म हो गई, सिर्फ 30% लोगों को वो सीधा मिला। दिवाली खत्म होने के बाद भी अभी भी गरीबों को वो दिवाली का आनंद सीधा न मिलने की वजह से कई लोगों को दिवाली में अपने बच्चों को मीठा खिला नहीं सके। इसमें बड़े पैमाने में भ्रष्टाचार, एक तरफ किसान, एक तरफ गरीब, एक तरफ युवा, और बड़े पैमाने में उद्योग जो महाराष्ट्र से लेकर महाराष्ट्र को खोखला करने का काम महाराष्ट्र की ईडी की भाजपा की सरकार जो कर रही है, उसको तुरंत बर्खास्त किया जाए, ये मांग आज हमारे शिष्टमंडल ने राज्यपाल महोदय जी को की। आपण पाहिलं की पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळेस निवडणुका चालू होत्या त्यावेळेसही असाच एक गुट त्या ठिकाणी घडला, आणि त्यावेळेस नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी जे भाजपा बोलले पश्चिम बंगालच तोडायला आहे, पण आता गुजरातमध्ये तोंडावर पश्चिम बंगालमध्ये जे आपण बोललो ते आता गुजरातला पण लागू होतं। तिकडे दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन आपण बेभान काही पण बोलायचं, आणि आपल्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे तेही देवाने आता दाखवून दिलेलं आहे। म्हणून गुजरातच्या जनतेची माफी तर मागितलीच पाहिजे, पण जे काही घडलेलं आहे, जे काही 70
लोकच नाही तर त्याच्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू त्या घटनेमध्ये झालेला आहे अशी माहिती आम्हाला मिळते आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबीमध्ये स्वतः नरेंद्र मोदीजींनी गुजरातच्या जनतेची माफी मागावी, देशाच्या जनतेची माफी मागावी आणि या पद्धतीचं दुसऱ्या राज्याला टार्गेट करण्याचा जो प्रयत्न केला जातो, आता स्वतःच्या राज्यात ही घटना घडली तर त्याचं उत्तर आपण काय देणार हा प्रश्न आम्ही काँग्रेसच्या वतीने त्यांना विचारतो. धन्यवाद धन्यवाद. बोर्ड बोर्ड विजुअल हे बाजू 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 घेऊन खाली घेऊन जा. आगे आगे पीछे हो जाओ मोबाइल. तो अनमोल सर 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 समोर करायचं. हां ब्युरो रिपोर्ट संध्या लाईव्ह. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.